वार्तांकन रोखठोक बातमी। मानवतेला काळीमा फासणारी घटना सांगलीच्या ईश्वरपूर इथं घडली आहे। अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत दोघा नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला। ही तरुणी इयत्ता 8वीत शिकत होती। या प्रकरणी पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दोघा सराईत गुन्हेगारांनी मुलीच्या ओळखीचा फायदा घेत तिचं अपहरण केलं। त्यानंतर तिला ऊसाच्या शेतात नेण्यात आले। तिथं दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। यावेळी पीडित तरुणीनं दोघांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिला मारहाण केली। बलात्कारानंतर नराधमांनी तिचे कपडे घेऊन पलायन केलं। त्यामुळे मदतीसाठी तिला विवस्त्र अवस्थेत पायपीट करावी लागली। मंगळवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली असून दोघा नराधमांवर अपहरण, बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे। पीडित मुलीला विवस्त्र अवस्थेत ऊसाच्या शेतात सोडून नराधमांनी धूम ठोकली, तर विवस्त्र अवस्थेतच मुलीला शहराच्या दिशेने पायपीट करावी लागली। ही पीडित मुलगी रस्त्यावरून चालत निघाली असता आसपासच्या नागरिकांनी कपडे देऊन ईश्वरपूर पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली। त्यानंतर हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आला। या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात ऋतिक महापुरे आणि आशिष खांबे या दोघा तरुणांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत दोघा तरुणांना अटक देखील करण्यात आली आहे। मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। बलात्कारानंतर तब्बल 1 किलोमीटर अंतर रात्रीच्या अंधारात विवस्त्र अवस्थेत ती चालत होती। शहरालगत आल्यानंतर नागरिकांनी तिला कपडे दिले, तसेच पोलिसांना बोलावून पीडित मुलीला त्यांच्या हवाली केलं। काही वेळातच पोलीस पीडित मुलीला घेऊन गेले। त्यानंतर आईनं मुलीकडे विचारपूस केल्यानंतर तिनं घडलेला सगळा प्रकार सांगितला। तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।